तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी. अकोल्याच्या मुख्य बाजारपेठेतील सोनार गल्ली आता रस्ता कमी आणि अतिक्रमणाचं केंद्र अधिक झाल्याचं चित्र समोर येत आहे. अवघ्या 10 फूट रुंदीच्या या रस्त्यावर नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे आरोप स्थानिकांकडून केले जात आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कथित अवैध पार्किंग आणि दुकानासमोरील अतिक्रमणामुळे नागरिकांसाठी फक्त 3 ते 4 फूट एवढाच अरुंद मार्ग उरतो. पायी चालणं कठीण, वाहन काढणं अवघड आणि सतत ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण होत आहे. अनेक दुकानदार आपल्या दुकानासमोर 4 ते 5 दुचाकी उभ्या करतात. काही ठिकाणी लोखंडी जाळ्या लावून सार्वजनिक रस्त्यावरच अतिक्रमण केल्याचेही आरोप केले जात आहेत. म्हणजेच सार्वजनिक रस्त्याचा खासगी वापर केल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. तर अकोला महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस सर्व काही माहिती असूनही दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. MCN न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनैद, अकोला.